दंडे हनुमान मित्रमंडळ म्हटलं की आपल्या समोर चित्र उभं राहतं ते विसर्जन मिरवणुकीतला भव्य दिव्य देखावा आणि बेधुंद होऊन नाचणारे हजारोच्या संख्येनं आलेले गणेश भक्त तरुण. मात्र ज्या दंडे हनुमान मारुतीवरून या दंडे हनुमान मित्रमंडळाचं नाव पडलं त्या जुन्या नाशिकच्या दंडे हनुमान मंदिरात सध्या आपण उभे आहोत. अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशा पद्धतीचं हे मंदिर आणि या मंदिरात असलेली मारुतीरायांची ही मूर्त. खरं तर हनुमानाच्या हातामध्ये नेहमी आपण गदा बघतो, मात्र या ठिकाणी हनुमानाच्या डाव्या हातामध्ये खंजीर बघायला मिळतोय. यासोबतच या संपूर्ण परिसरात पूर्वी मोठ्या प्रमाणात कलाल समाज राहत होता आणि त्यामुळे या कलाल समाजाकडे आज देखील मारुतीच्या एकूणच देखभालाची जबाबदारी आहे. ह्याच परिसरामध्ये पूर्वी व्यायामशाळा देखील मोठ्या प्रमाणात चालायच्या आणि त्यामुळे इथे आज देखील या मारुतीच्या मूर्तीच्या बाजूला एक गदा ठेवण्यात आलेली आहे, जिची दररोज या ठिकाणी पूजा केली जाते. आपल्यासोबत इथले कार्यकर्ते आहेत तेजस शिरसाट, ज्यांना आपण विचारणार आहोत. तेजस, नेमकी काय वैशिष्ट्य सांगता येईल दंडे हनुमानचं? सर्वप्रथम महाराष्ट्राच्या संपूर्ण जनतेला दंडे हनुमान मित्रमंडळातर्फे गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. व आमच्या या मंदिराला TV9ने आज भेट दिली व ही माहिती महाराष्ट्रापर्यंत पोहोचवण्याचा जो त्यांनी यशस्वी प्रयत्न करत आहे त्याच्यासाठी आम्ही त्यांचे खूप खूप आभार मानतो. सर्वप्रथम तर हे फार प्राचीन मंदिर आहे, पेशवेकालीन मंदिर म्हणून याची ओळख आहे. त्या काळामध्ये या भागात कलाल समाजाचा वास्तव जास्त होता. आजही कलाल समाजाची घरं आहेत. कलाल समाज ह्या मंदिराची जोपासना करते, पूर्ण काळजी ते घेतात. त्याच काळी पूर्वी जिम किंवा असे प्रकार म्हणण्यापेक्षा व्यायामशाळा चालायच्या, ज्या व्यायामशाळा वेगवेगळ्या स्वरूपात होत्या. प्रत्येक व्यायामशाळेला एक कुस्त्यांसाठी हौद असायचा आणि तो हौद म्हणजे आमच्या इथली राहाड संस्कृती म्हणून जी ओळखली जाते तोच हौद आमच्या या दंडे हनुमान चौकात देखील आहे. त्याच्या माध्यमातून कुस्त्या खेळल्या जायच्या, इथं पैलवानकी जोपासली जायची. आणि खास करून तुम्हाला सांगावं वाटेल की तुम्ही जर मूर्ती नीट पाहिली तर उभ्या महाराष्ट्रात तुम्हाला कुठे किंवा किंबहुना भारतात अशी मूर्ती पाहायला भेटणार नाही की हिच्या डाव्या हातात तुम्हाला कट्यार पाहायला भेटेल. कुठल्याही आयुध असलेलं मारुतीचं मंदिर फार प्राचीन हे एकमेव मंदिर आहे असं मी इथं माहितीने सांगू शकतो. त्याच्यामुळे याच्यावरती मारणाऱ्याचा ओघ आणि नवसाला पावणारा मारुती म्हणून याची ओळख आहे. त्याचप्रमाणे ताकदीचं प्रतीक म्हणून या दंडे हनुमानला मानलं जातं. त्याच्यामुळे पूर्वीच्या काळी कोणीही आपली शरीर सौष्ठवता बनवताना या मारुतीचं दर्शन घेऊन आपली पुढची कारकीर्द चालू करायचा अशी याची ख्याती आहे. दंडे हनुमान मित्रमंडळ त्यानंतर स्थापन झालं आणि आज दंडे हनुमान मित्रमंडळ हे गणेशोत्सवाचं एक ब्रँड म्हणून ओळखलं जातं. कशी उत्सवाची तयारी आणि विसर्जन मिरवणुकीचं काय आता सध्या तयारी सुरू आहे? दंडे हनुमान मित्रमंडळाची ओळख ह्या मारुतीरायामुळेच आहे हे तेवढंच नक्की. साधारणतः 70-80 वर्ष जुनं आपलं मंडळ आहे आणि त्या मंडळाच्या माध्यमातून आज नुसतंच मिरवणूक असं नाही म्हणता येणार, पण मिरवणुकीच्या माध्यमातून जुनी संस्कृती जोपासण्याचं काम दंडे हनुमान करत आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जर सांगायचं राहिलं तर आदिवासी नृत्य पथक असतं, सोमळं गोमळं असतं, ढोल पथक असतं, सटाणा ढोल असतो, बँजो असतो, त्याच्यानंतर DJ साऊंड सिस्टीम असते. तर या सगळ्या गोष्टींना प्राधान्य द्यायचं. त्याच्यात मर्दानी खेळ हे मिरवणुकीत दाखवणारं एकमेव मंडळ आज नाशिकमध्ये दंडे हनुमान राहिलेलं आहे. त्याच्यात बनाटे असतील, चक्र असेल, लाठीकाठी असेल, दहीहंडी करून चक्र फिरवणं असेल, असे अनेक प्रकार दंडे हनुमानच्या माध्यमातून यावेळी तयारी केले गेलेले आहे आणि ते लोकांपुढे सादर केले जातील. दंडे हनुमान मित्रमंडळ नाशिकच्या सार्वजनिक गणेशोत्सवाचं एक ब्रँड म्हणून ओळखलं जातं. मात्र गणपती बाप्पांचं गणेश मंडळ ज्या नावाने ओळखलं जातं तो हा दंडे हनुमान मारुती, त्याची मूर्त आपण या ठिकाणी बघतोय. अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशा पद्धतीनं दंडे हनुमानाची ही मूर्ती जी आहे ती या ठिकाणी नवसाला पावणारी समजली जाते. शरीर सौष्ठव करण्यासाठी या मारुतीरायाला नतमस्तक होऊन त्यानंतर आपली शरीर सौष्ठता जी आहे ती या ठिकाणी तयार करण्यासाठी अनेक वर्ष या ठिकाणी पहिलवान लोक येत असत, आज देखील येतात. आणि त्यामुळे विसर्जन मिरवणूक असेल, गणेशोत्सव असेल किंवा सामाजिक उपक्रमामध्ये ज्यांनी आपला स्वतःचा ब्रँड तयार केला आहे अशा दंडे हनुमान मित्रमंडळाचं ऊर्जास्त्रोत खऱ्या अर्थानं कोणी असेल तर आपल्या मागे असलेली दंडे हनुमानाची ही मूर्ती. कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.